नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी. मुंबईत झालेल्या 26/11च्या हल्ल्यात शहीद जवानांना चित्र रेखाटून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा थरार, प्राणांची बाजी लावून अहोरात्र लढणारे सैनिक, अखंड तेवणारी क्रांतीची मशाल, प्राणांची आहुती देऊन अतिरेक्यांना पराभूत करणारे सैनिक आणि स्वतंत्र हिंदुस्थानची साक्ष देणारा तिरंगा अशी विविध चित्रे कॅनव्हासवर रेखाटत विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना मानवंदना दिली. मुंबईमध्ये 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस गुन्हे विभाग व सेवा मित्र मंडळ तर्फे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. अप्पर पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त तुषार दोशी, डॉक्टर मिलिंद भोई, परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त राम पठारे, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे विभागाचे CS वाकडे, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. खुशियाँ वो चहल पहल, लेकिन अचानक आज की ताज़ा खबर, मुंबई में हुए आतंकी हमले, छत्रपति शिवाजी टर्मिनस, होटल ताज जैसे कई प्रमुख स्थानों पर हुए धमाके. अभी मिली खबर के अनुसार पुलिस इंस्पेक्टर हेमंत करकरे, अशोक कामटे, कमांडो संदीप उन्नीकृष्णन की हुई हालात में मौत. हालात पे काबू पाने की पुलिस की कोशिश लगातार जारी. वंदे च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना स्वाभिमानी पक्षाच्या वतीने गुड लक चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 26/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. गुड लक चौकात शहीदांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आणि मेणबत्त्या लावून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी डेप्युटी कमिशनर भूषणकुमार उपाध्यक्ष, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौगुले, स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष जया शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. देशातून नाही तर जगातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन झालं पाहिजे असा संदेश यावेळी देण्यात आला. दहशतवादाला घाबरून न जाता त्याचा मुकाबला केला पाहिजे असंही यावेळी शेट्टी यांनी सांगितलं. 26/11 दिवशी आपल्या देशाचे रक्षण करताना जे लोक शहीद झाले त्यांच्या स्मृतीस आपण या ठिकाणी वादन करतो.
असं माणसं आहेत ज्यांच्यामुळे आपला देश सुरक्षित आहे. आपल्या देशाच्या आत्मभागामध्ये किंवा सीमेवर असं लोक बलिदान देतात, त्यांचे आम्हाला फख्र आहे. आणि आम्ही त्यांच्यासाठी या देशाचे, या समाजाचे, सर्व लोकांची श्रद्धांजली त्यांना वाहतो. या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचे सहभागी झालो, यासाठी ज्यासाठी त्यांचे सहकारी आहेत त्यांचे आभार मानतो. आणि सर्व देशाचे नागरिकाला आव्हान करतो की या जे शहीद जवान आहेत त्यांचे शहीद जवानाचे जे प्रेरणा आहेत आपण सर्व समाजामध्ये रुजवावे. शहीदों के मज़ारों पर लगेंगे हर बरस मेले, वतन पे मरने वालों का यही बाकी निशा होगा, वतन पे मरने वालों का यही बाकी निशा होगा. जय हिंद. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या वतीने संविधान दिनानिमित्त भीमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली चळवळ ही केवळ एका जातीपुरती मर्यादित राहिली. त्याचे अनेक तुकडे पडले. त्यामुळे हा दलित समाज कधी सत्तेच्या स्थानी राहिला नाही, असं मत रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे नेते अर्जुन डांगडे यांनी व्यक्त केलं. पुण्यात शनिवारवाडा येथे संविधान दिनाचे आणि वर्धापन दिनाचे औचित्य साधून जनशक्ती पक्षाच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भीमशाही प्रतापसिंह बोदडे यांना अर्जुन डांगडे यांच्या हस्ते भीमरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची ज्या उद्देशाने दलितांना मुख्य समाजात आणण्याची स्थापना केली, त्या बाबासाहेबांचे विचार दूर जात आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर बाबासाहेबांच्या या पक्षाचे तुकडे झाले. आंबेडकरी विचार विखुरलेले गेले. ते आजपर्यंत एकत्र आले नाहीत. त्यामुळे दलित समाज सत्तेपासून दूर राहिला. आपल्या हक्कासाठी, समाजातील विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं मत अर्जुन डांगडे यांनी यावेळी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला शैलेंद्र मोरे, सचिन तायडे, सिद्धार्थ मोकळे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर जे झालं, संयुक्त महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनला आणि रिपब्लिकन पक्षाला यश मिळालं. आणि पुढे ज्या वेळेस गटबाजी झाली, मग ते त्या गटबाजीच्या इतिहासात मी जात नाही. त्यानंतर आमच्या 72 साली पॅन्थर आणि नंतरचं राजकारण, दलित साहित्याची चळवळी आली. आणि आज जी परिस्थिती आहे, आज आपण बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार एका बाजूला सर्वात दूर जातोय. तो महाराष्ट्रभर नाही, देशामध्ये पसरलेला, देशाचे विचारवंत, देशातले कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मांडतायत. परंतु संघटनात्मक पातळीवर आणि संसदीय लोकशाहीमध्ये ज्या निवडणुका होतात त्याच्यात यश मिळताना दिसत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही केवळ एका जातीपुरती जी मर्यादित राहिली आणि त्याच्यातही अनेक तुकडे पडले. त्याला कोण जबाबदार, काय जबाबदार, ते आपण सगळ्यांनी शोधून काढावं.
स्वागताध्यक्ष आणि अध्यक्ष यांचे निवडणूक प्रक्रियेवरील चर्चासत्र संवाद संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. एखाद्या पदाची निवड म्हटल्यावर निवडणूक ही प्रक्रिया येतेच. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घटनेत संमेलन अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रियेचा स्वीकार केला आहे. 88 वर्षे चालत असलेली ही परंपरा बंद करणे किंवा निवडणूक प्रक्रियेत बदल करणे शक्य नाही, असे प्रतिपादन 87, 88 आणि आगामी 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले आहे. संवाद पुणे संस्थेने SM जोशी सभागृहात तिन्ही संमेलनाचे अध्यक्ष आणि स्वागत अध्यक्षांच्या एकत्रित संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सासवड संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी प. शिंदे, स्वागताध्यक्ष विजय कोलते, घुमान संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष भारत देसरडा, आगामी पिंपरी चिंचवड संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉक्टर PD पाटील सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार होते. या प्रसंगी संवादचे सुनील महाजन, निकिता मोगे, सचिन इटकर आदी उपस्थित होते. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी अध्यक्ष आणि स्वागताध्यक्षांची सामूहिक मुलाखत यावेळी घेतली. कोणते ती अगोदर सांगावी लागतील आणि ती कारणं खूप मोठी आहेत. ती नेमकी माझ्याच वाट्याला खूप कारणं आलेली आहेत, आजही येत आहे. या सर्व कारणांचं, त्यांच्या दुःखाचं मी स्वागत करतो आणि त्या प्रश्नांच्या संदर्भात निर्माण झालेली जी काही मोठी मालिका आहे त्याचंही मी स्वागत करतो. निश्चितपणे महामंडळाची घटना बदलणं आवश्यक आहे, पण ती योग्य कारणाच्या संदर्भात, योग्य व्यक्तीनं योग्य हेतूने निर्माण केलेल्या कारणाच्या आणि तक्रारीच्या संदर्भात ती करणं आवश्यक आहे. ज्यांना दुःख झालं पराभवांचं, जे उमेदवार पराभूत झाले त्याच्याबद्दल आणि विशेषतः त्यांच्या दुःखाची जी काही तरा आहे, त्यांच्या समर्थकांना त्यांच्यापेक्षा जास्त दुःख झालेलं आहे आणि म्हणून समर्थकांच्याच तक्रारी जास्त आहेत. त्या उमेदवारांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या दुःखात एक मानवी मन म्हणून मी सहभागी आहे, पूर्ण प्रामाणिकपणे सहभागी होतोय. महामंडळाच्या संदर्भातली ही जी नियमावली ती बदलली तर फार चांगली गोष्ट आहे, पण जे तक्रारी करणारी मंडळी आहेत, याने एक विधायक अशा प्रकारची नियमावली सगळ्या तक्रारदारांनी एकत्र यावं आणि त्यांनी एक नियमावली तयार करावी की कोणत्या पद्धतीनं ही घटना बदलावी, कोणत्या संदर्भात बदलावी, कोणते बदल अपेक्षित आहेत, ते बदल का अपेक्षित आहेत याची संपूर्ण कारणमीमांसा करण्या इतकी क्षमता मला असं वाटतं की तक्रार करणाऱ्या व्यक्तींमध्ये आहे, त्यांनी ती करावी. दुसरा मुद्दा, निवडणुकीची प्रक्रिया आवश्यक आहे का नियुक्तीची प्रक्रिया? एक आयडियल अशा प्रकारचं मॉडेल सांस्कृतिक लोकशाही समृद्ध होण्यासाठी आणि महामंडळाचा नियुक्त किंवा निवडीचा अध्यक्ष निर्माण करण्याच्या दृष्टीनं, प्रक्रिया शुद्ध होण्याच्या दृष्टीनं माधवीताई वैद्य असोत, शिंदे असोत किंवा सुनील महाजन किंवा पायगुडे किंवा नवीन येणारी कोणतीही महामंडळाची बॉडी असेल ती सन्मानपूर्वक त्या मॉडेलचा स्वीकार करेल याबद्दल मला खात्री आहे. निवडणूक ही एक गोष्ट आहे. आता घटना बदलायची किंवा काय म्हटल्यानंतर एकूण घटना याच्याबद्दल बोला ना, फक्त निवडणुकीबद्दल लोक का बोलतात मला हे समजत आहे. आता निवडणूक लढू नये, सन्मान राखावा ठेवावा साहित्यिकांचा असं आपण जे म्हणतात, बरेच लोक म्हणतात, म्हणजे मलाही तसं वाटतं राखावा. पण काय प्रॉब्लेम आहे, मग साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकाला मानित नाहीत ना. कोण राहतो निवडणुकीला एकमेकांच्या विरोधामध्ये? कॉमन माणसांना तेच वाटतं की आपापसातल्या एक्झॅक्टली. त्याच्यामुळं त्याच्यात महामंडळाचा काही संबंध नाही. त्यांच्या पुढे घटना आहे त्यानुसार ते उभा घेतात. आता उदाहरणार्थ मी उभा राहिलो साहित्यिक म्हणून, तर सबनीस सरांना वाटलं की या संमेलनासाठी हा माणूस योग्य आहे म्हणून त्यांनी अर्ज भरला नाही, म्हणजे सगळी त्यांची तयारी होती. आता असं जर उदारपणा साहित्यिकांनी दाखवला, निवडणूक होणारच नाही ना. हे घडत नाही म्हणूनच निवडणुकीची प्रक्रिया बदलावी का असं कॉमन माणसाला वाटतं. तुमच्यातल्या मारामाऱ्या थांबाव्यात म्हणून तोच तर मुद्दा आहे ना. हे साहित्यिकांच्याकडून कुठेही मागणी येते, साहित्यिकांच्याच मनातली ही मागणी आहे. नाही मग कशाला निवडणुका नाही, तसं नाही. तोच माझा तोच मुद्दा आहे की साहित्यिकांनी जर मनाचा मोठेपणा दाखवला तर निवडणूक फक्त घटनेच्या पुस्तकात राहील, प्रत्यक्ष होणारच नाही. म्हणून हे साहित्यिकांनी आपापसात ठरवावं की कोण पात्र दिसतो या वेळेला. त्यामुळं आयोजकावर हेही बंधन आहे की जास्तीत जास्त लोक कशी या कार्यक्रमाला येतील आणि त्यामध्ये साहित्यिकांचं पुस्तकात जे प्रदर्शन असतं किंवा निर्णय प्रकार जे असतात,
साहित्यिकांचं मार्गदर्शन असतं, साहित्याचं संभाषण असतात, ते ऐकण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी, त्यांच्या विचार मंथनातून सामाजिक बदल घडावा यासाठी या दोन्ही गोष्टीचं आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुरु नानक जयंतीचे औचित्य साधून नायडू रुग्णालयातील रुग्णांना मनजित विरजित फाउंडेशन यांच्या वतीने साहित्य वाटप करण्यात आले. गुरु नानक जयंतीनिमित्त मनजित विरदी फाउंडेशनच्या वतीनं नायडू रुग्णालयातील रुग्णांना ब्लँकेट, कपडे, बिस्किट, फळे आणि पाण्याची बॉटल आदी साहित्य आणि भोजन देऊन गुरु नानक जयंती साजरा करण्यात आली. हे साहित्याचे वाटप फाउंडेशनचे अध्यक्ष मनजित सिंग विरदी यांच्या हस्ते करण्यात आलं. गरिबांना मदत करणे, त्यांच्या दुःखात सहकार्य करणे ही शिकवण गुरु नानकजींनी समाजास दिली. त्याच हेतूने त्यांची जयंती रुग्णांना मदत करून साजरी करण्यात आली. यावेळी जयसिंग भोसले, मनप्रीत विरदी, रिधिमा विरदी, सोमेश्वर रुईकर, नायडू रुग्णालयाचे डॉक्टर BM फ्रान्सिस, मेट्रन आशा काडे, राजाभाऊ काळमांडे, परिचारिका लीना साळवे, मीना मोरे आदी उपस्थित होते. मनजित सिंग विरदी यांनी सर्व रुग्णांना गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. हॉस्पिटल में जो पेशेंट्स हैं उनके साथ मनाई जाए, क्योंकि ये जो पेशेंट्स हैं इनको वाकई में हर एक चीज़ की ज़रूरत है. तो हम लोगों ने अपनी, जो गुरु नानक देव जी ने बोला है, अपनी मेहनत की कीर्ति कमाई से सेवा करो आप, तो हम लोगों ने वही किया. बेडशीट, एप्पल, फल फ्रूट, पानी की बोतल, बिस्किट और उनके लिए कपड़े. हाँ जी, ये जो सेवा करके हम लोगों ने कोई बड़ा महान काम नहीं किया. ये तो खाली हम लोग गुरु के जो वचन है उसके ऊपर हम लोग चल रहे हैं. मैं चाहूँगा कि देश में सभी लोग गुरु नानक जयंती इस तरीके से मनाएं. जो गरीब लोगों को ज़रूरत है उनका ये सब सारा मनोकामनाएं पूरी हो सके. की त्यांचा जो उपक्रम आहे, मानव सेवा हीच परमेश्वर सेवा. आणि त्यांचे जे उपक्रम असतात, म्हणजे अनेक माध्यमातून ते उपक्रम करत असतात. पण यावेळेस त्यांनी गुरु नानक जयंतीचं औचित्य साधून त्यांनी जे सेवा करायचं मनात घेतलं, ते रुग्णांना ब्लँकेट, त्यांना कपडे, सफरचंद, पाण्याची बॉटल, बिस्किट व त्यांना ड्रेस अशा माध्यमातून त्यांनी अशी मानव सेवा केलेली. त्यांच्या ह्याच्या विचाराला म्हणजे गुरु नानक यांनी त्यांना बुद्धी दिली, सद्बुद्धी दिली. त्या विचाराने त्यांनी की गुरु नानक जयंती म्हणलं लोक दुसऱ्या पद्धतीचं काही करतात, पण हे चांगलं मानव सेवा हे त्यांना केली. त्याबद्दल त्यांना परमेश्वराने चांगली सद्बुद्धी दिली. मी वीरसिंग फाउंडेशनला शुभेच्छा, धन्यवाद देतो. आणि ये जो लंगर चलता है आजकल वो 20 रुपये का लंगर से चालू हुआ है. गुरु नानक जी के फादर ने बोला था कि आप ये 20 रुपये लेके जाओ, एक सच्चा सौदा करो. सच्चा सौदा ये था कि 20 रुपये लेके गए, रास्ते में साधुओं को उन्होंने बना के लंगर
लगाया, जो आज तक पूरी दुनिया में लंगर स्थापित होता है, ये सब गुरु नानक जी के कारण से हुआ है। थैंक यू। सुगावा प्रकाशन यांच्या वतीने ग्रंथ प्रकाशन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती। प्रश्न मेले की समाज निर्जीव होतो हे कलावंत विचारवंतांना माहीत असतं, त्यांच्यावरच हल्ले होणे हे निषेधार्ह आहे। वास्तविक अशा प्रकारची असहिष्णुता पूर्वीपासून आहे, याला विरोध करण्यासाठी साहित्यिकांनी पुरस्कार परत करणे यात काही गैर नाही। या निमित्तानं निर्माण झालेला गुंता समजून घ्यायला हवा असं मत सकाळचे संचालक संपादक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केलं। सुगावा प्रकाशनतर्फे प्राध्यापक मिलिंद कसबे संपादित उत्तम कांबळे यांचा प्रस्तावना आणि प्राध्यापक जयवंत अहिवडे संपादित प्राध्यापक मिलिंद कसबे यांचे निवडक लेखन या ग्रंथाचे प्रकाशन साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आणि नवनिर्वाचित संमेलन अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आलं। ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, सुगावाचे प्राध्यापक विलास वाघ, समीक्षक डॉक्टर मनोहर जाधव यांच्यासह साहित्यिक आणि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावरील चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये मिलिंद कसबे यांच्या निवडक साहित्याचं आणि मी वेगळ्या वेगळ्या ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावनांचं प्रकाशन होत आहे। ही आनंदाची गोष्ट जरी असली तरी ह्या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन अशा एका पार्श्वभूमीवर होत आहे की ती पार्श्वभूमी समाजातल्या असहिष्णुतेने भरलेली आहे आणि या विषयावर आता देशभर चर्चा चालू झालेली आहे। ही जी आपल्याला पर्यावरणात दिसणारी असहिष्णुता आहे ती खूप वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये आपल्यासमोर येते आहे आणि जीव घेण्यापासून, माणसाचा जीव घेण्यापासून ते शब्दांचा जीव घेण्यापासून वेगळ्या वेगळ्या भूमिका करते आहे। जेव्हा देशामध्ये धनसत्ता, सत्ताधारी आणि मूलतत्ववादी प्रमोट करणारी धर्मसत्ता एक होते तेव्हा असहिष्णुतेचं वातावरण तयार होतं। ते नेमकेपणाने समजावं, त्याच्यावर मार्ग काढता यावेत यासाठी सुद्धा ह्या दोन्ही ग्रंथांचा उपयोग होईल असं मला वाटतं। डॉक्टर मिलिंद कसबे हे तरुण पिढीतले एक महत्त्वाचे समीक्षक आहेत, अभ्यासक आहेत। त्यांच्या 2 पुस्तकांचं प्रकाशन इथे होत आहे, ही फार आनंदाची गोष्ट आहे। त्यापैकी एक पुस्तक हे उत्तम कांबळे यांच्या निवडक संपादकीय किंवा त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथाच्या प्रस्तावना ज्या आहेत त्याचा आहे। तर ही एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे। त्याचं कारण असं की उत्तम कांबळे हे सद्यस्थितीच्या वास्तवाचं नेमकं भान असणारे आणि त्याचं विश्लेषण करणारे एक चिंतक ज्याला आपण म्हणू असे आहेत। म्हणून त्यांच्या प्रस्तावनांचं पुस्तक आणि दुसरं पुस्तक मिलिंद कसबे यांच्या स्वतःच्या लेखांसंबंधीचं पुस्तक आहे। ही दोन्ही पुस्तकं केवळ समीक्षेच्या दृष्टीने, साहित्याच्या दृष्टीनेच महत्त्वाची आहेत असं नाही, तर एकूण समाज परिवर्तनाच्या चळवळीसाठी जो एक विचार द्यावायचा असतो तो विचारही त्यातून प्रकट होतो आणि म्हणून ही दोन्ही पुस्तकं प्रकाशित होताना मला अतिशय आनंद होता। आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स।
तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माई सेमॅटिकच्या वतीने संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. दया, क्षमा आणि प्रेमाची भावना हरपत चालल्याने संस्कारही बदलत आहेत. अशा स्थितीत महिला व वडीलधारांचा आदर केला पाहिजे. आपली संस्कृती जपली तरच आपला देश प्रगतीपथावर जाईल, असे प्रतिपादन ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम उमर अहमद इस्लासी यांनी व्यक्त केलं. विश्वशांती केंद्र माई सेमायटी पुणे यांच्या विद्यमानं युनेस्को अभ्यासाअंतर्गत 20व्या संतश्री ज्ञानेश्वर व संतश्री तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचं उद्घाटन इमाम इस्लासी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी रामकृष्ण मिशनचे प्रमुख स्वामी निखिलेश्वरानंद उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी विश्वशांती केंद्र आळंदीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ कराड, राहुल कराड, डॉक्टर एशेक पठाण, डॉक्टर मंगेश कराड, डॉक्टर संजय उपाध्ये, डॉक्टर LK क्षीरसागर, मिलिंद पांडे यांच्यासह आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. देखिए, सबसे पहली बात तो ये है कि ये यहाँ आने के बाद मुझे अपना एक जो मेरा एक अपना नया एक्सपीरियंस है और नई बात जो समझ में आई कि हमारे जो यहाँ के जो चेयरमैन हैं मिस्टर कराड़, जो उनकी सोच और जिस सोच ने एक बड़ा बदलाव यहाँ पैदा कर दिया, भारत और भारतीयता. असल में जो चीज़ों की ज़रूरत है आज इसी तरह के कामों की ज़रूरत है, क्योंकि जब भारत को हम विश्व गुरु बनाएंगे, भारत विश्व गुरु कब बनेगा? भारत विश्व गुरु तभी बन पाएगा जब हमारी भारतीयता मजबूत होगी. आज जिस तरह के हालात, जिस तरह के मामलात में, उसमें ये मैं समझता हूँ कि एक बहुत महत्वपूर्ण विषय यहाँ इन्होंने रखकर एक समाज को जोड़ने का प्रयास किया है. और जिस तरह से ज्ञान की शिक्षा के साथ जिस तरह से इन्होंने सब लोगों को जिस तरह से एक अच्छा पैगाम, एक अच्छी सोच, एक अच्छे संस्कार देने की जो बात कही है और जो यहाँ हो रहा है, मैं समझता हूँ कि ये काम नहीं, ये इबादत है. ये और अल्लाह ताला जिससे ये इबादत और जिसकी जिम्मेदारी अल्लाह ताला ने करार साहब को दी है और इनकी टीम को दी है, मैं मुबारकबाद देता हूँ इस इंस्टीट्यूशन के चेयरमैन. सामाजिक हित जोपासत महिला शक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने अभिनेत्री आशा पारेख यांचा सन्मान करण्यात आला आहे. समाजातील आर्थिक दुर्लभ घटकातील महिलांवर आरोग्य उपचार व गरीब मुलींच्या शिक्षणासाठी महिला शक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीनं विविध उपाययोजना राबवल्या जातात. त्यातून मिळणारा निधी हा महिलांवर उपचार करण्यासाठी व इतर महिलांच्या मदतीसाठी करण्यात येतो, असे संस्थापक अध्यक्ष आरती गानाचार्य यांनी व्यक्त केलं. महिला शक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीनं आशा पारेख यांचा सन्मान करण्यात येणार आहे. आशा पारेख यांनी आपल्या अभिनय क्षेत्रात चित्रपटसृष्टीसाठी मोठे योगदान दिलं, त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात येणार असून या कार्यक्रमात विविध संगीत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रेसिडेंट आहे. महिला शक्ती प्रतिष्ठान हा ISO रजिस्टर्ड पब्लिक ट्रस्ट आणि सोसायटी आहे. 2003 सालापासून आम्ही पुणे आणि पुण्याच्या आसपास आणि पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 12 वर्ष काम करत आहोत. महिला शक्ती प्रतिष्ठानचं काम स्पेशली महिलांसाठी तर आहेच आहे,
पण महिलांबरोबर संस्था सिनियर सिटीजन आणि मुलांसाठी पण काम करते. तर महिला शक्ती प्रतिष्ठान हे नाव ठेवण्यामागं महिलांमध्ये जी एक अंतर्गत शक्ती असते त्या शक्तीला आवाहन करून त्यांना त्याची जाणीव करून देणं की तुम्ही कुठलंही काम करू शकता, कुठल्याही कामाचा किंवा तुमच्या आवडीच्या कामाचा उपयोग तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी रोजगार किंवा काही इन्कम जनरेटिंग ॲक्टिव्हिटीसाठी करून स्वतःचा संसार, स्वतःचं कुटुंब आणि मुलं यांच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग करून मुलांना आणि तुमच्या फॅमिलीला पुढे आणण्यासाठी महिला शक्ती प्रतिष्ठान तुम्हाला सदैव मदत करण्यासाठी तयार असते. आमचा जर तुम्ही लोगो बघितला तर त्या लोगोमध्ये तुम्हाला 2 हात दिसतील. एक हात अर्थात महिला शक्तीचा आहे, दुसरा हात ज्या कुठल्या स्त्रियांना आणि ज्या कुठल्या स्त्रियांशी रिलेटेड गोष्टींसाठी महिला शक्तीची मदत हवी आहे तर त्यांना मदत करायसाठी महिला शक्ती सतत तयार असते. म्हणून ते 2 हात आम्ही लोगो म्हणून घेतलेले आहेत. एक मदतीचा हात आहे आणि एक ज्यांना मदत हवी आहे त्यांचा हात. तर अशा प्रकारची कामं गेल्या 12 वर्ष आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये करतो आहोत. त्याच्यामध्ये जास्ती काम आमचं हँडीक्राफ्ट म्हणजे हस्तकला याच्यामध्ये आम्ही खूप काम केलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा महिलांना जे काही येतं त्याच्यामध्ये त्यांना आणखी करायचं काही ट्रेनिंग देणं किंवा त्यांच्याकडे काहीच नसेल तर त्यांनी काय करावं हे वोकेशनल ट्रेनिंगच्याद्वारे आम्ही त्यांना सुचवतो आणि त्याचं त्यांना प्रशिक्षण देतो. ज्याचं प्रत्येक प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यातून त्या ज्या काही वस्तू किंवा हे तयार करायला शिकतात त्या वस्तूंचं मार्केटिंग कसं करायचं तेही त्यांना शिकवलं जातं. त्याच्यासाठी एक्झिबिशन आयोजित केली जातात आणि थोड्या दिवसात त्या महिला की त्यांना मार्केटिंग त्यांनी करत असलेल्या वस्तूंना बाजारपेठ कशी मिळवायची याचं ट्रेनिंग सुरुवातीला आम्ही देत असलो तरी नंतर हळूहळू त्या स्वतः या गोष्टींमध्ये ट्रेन होतात आणि मग रॉ मटेरियल कसं मिळवायचं, ते बनवायचं कसं, त्याच्यासाठी आणखी काही ट्रेनिंग घ्यायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायसाठी त्या सक्षम होतात. दुसरे म्हणजे वोकेशनल ट्रेनिंग हा भाग आता मी बोललेच की याच्यामध्ये 1 दिवसापासून 1 वर्षापर्यंत आमचे विविध कोर्सेस आहेत. गेल्या 2 वर्षापासून संस्था सर्व्हिकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर हा जो एक महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत जाणारा आजार आहे याच्यामध्ये पण महिला शक्ती प्रतिष्ठान काम करते. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.